जीवनामध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे, तर याचा उत्तम संदेश म्हणजे जीवनाचा सारांश हा श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला उपदेश केला तर त्या एका ओळीमध्ये अख्ख्या जीवनाचा सारांश सांगला असं मला वाटतं. जेव्हा अर्जुन हे युद्ध करण्यासाठी तयार नव्हते त्यावेळेला श्रीकृष्णांनी सांगितलं की हे श्रीकृष्णा, हे अर्जुना, तुझ्या हातामध्ये फक्त कर्म करणे हे आहे, फळाची अपेक्षा करू नकोस आणि मला काय भेटेल याची अपेक्षा न करता फक्त कर्म करत राहा. योग्य वेळेला तुला ते फळ भेटणार आहे. तर या कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना हो डॉक्टर साहेब शुभाशीर्वाद माननीय इकडे बघा नाही तर अप सद्गुरू श्री गैनाथजी महाराज औशेकर, शिवाचार्य स्वामी महाराज मठाधिपती, माननीय पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लाने सर, माजी संचालक DMRE, महाराष्ट्र तथा जगविख्यात नेत्रतज्ञ यांच्या शुभाशंगी मी प्रस्तावना चालू करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, केंद्रीय अर्थ व वित्त मंत्री भारत सरकार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी माननीय श्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी राज्यमंत्री तथा लातूरचे सर्वेसर्वा. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री मकरंदजी अनासपुरे साहेब, हे सुप्रसिद्ध लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते. माननीय श्री डॉक्टर सुधीरजी निकम साहेब, लोकप्रिय अभिनेते. त्याचबरोबर अहमदाबादहून फक्त माझ्या प्रेमापोटी आलेले माझ्याच घरचे सदस्य डॉक्टर विवेकजी कुट्टे सर, प्रोफेसर नेफ्रॉलॉजी, प्रेसिडेंट इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट. व स्टेजवरील इतर मान्यवर, त्याचबरोबर समोर जमलेले माझे बंधू भगिनी, माता, रुग्ण. मी डॉक्टर प्रमोद प्रभू घोगे, डायरेक्टर आयकॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर. आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर भूमी परिसरातील अंदूर या छोट्या गावातील व छोट्या कुटुंबातील एक मुलगा. 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माझे वडील कैलासवासी श्री प्रभू लक्ष्मणराव घोगे गुरुजी हे प्राथमिक शिक्षक व परिसरातील नामांकित पैलवान होते. वडील मला नेहमी सांगायचे, शरीर माध्यमम खलु सर्वधर्म साधनम, आणि सोपा शब्दामध्ये सांगताना म्हणजे हेल्थ इज वेल, म्हणजे शरीर हीच संपत्ती आहे. तर माझा विषय हा शरीराशी निगडीत असल्याने व आरोग्याशी निगडीत असल्याने आपले जर शारीरिक स्वास्थ्य राहिले तर आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहते आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहिले तर आपण सर्व कामे चांगल्या रीतीने करू शकतो. म्हणून शरीर हेच सर्व धर्म साधन करण्याचा एकमेव पर्याय आहे. या श्लोकाप्रमाणे माझ्याकडून लहानपणीपासूनच वडिलांनी कसरत करून घेतली. वडिलांनी कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी सर्व डावपेच शिकवले. त्याचबरोबर समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्व पाहता त्यांनी मला 1लीमध्ये प्रवेश घेण्याअगोदरच लिखाण, वाचन, गणित इत्यादी सर्व विषय चांगले करून घेतले. त्यामुळे माझा खेळ व शिक्षणाचा पाया मजबूत झाला. त्यामुळे माझ्या आयुष्याचे पहिले गुरु म्हणजे माझे वडील. माझी आई सतुबाई प्रभू घोगे ही जेमतेम शिकलेली सातवीपर्यंत शिकलेली गृहिणी आहे, परंतु अत्यंत निर्भयी, धैर्यवान व व्यवहार कुशल. वयाचे 78 वर्ष आहेत सध्या, तरीही शेतातील सर्व कामे, जवळपास 150 एकर जमीन आहे, ते 150 एकर जमीन शेताकडली आम्ही दोघेही भाऊ बाहेर असताना ती संपूर्णपणे पाहते.
तर एवढी मोठी जिम्मेदारी ती सध्याही निभावत आहे या वयामध्ये. तर आई आणि वडिलांनी आमच्यावरती व आमच्या भावंडावरती चांगले संस्कार बिंबवले. माझे 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण जवाहर विद्यालय अंदूर या नामांकित शाळेत झाले. शाळेचे संस्थापक मान्य श्री सीना आलुरे गुरुजे हे अत्यंत कडक शिस्तीचे व आदर्श व्यक्तिमत्व. आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षण, सामाजिक कार्यक्रम व खेळ हे सर्व उपक्रम आमच्या शाळेमध्ये ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवत असत. स्वतःचा विकास करता करता आपण समाजाचे काही देणे लागतो त्यासाठी काम करा असे ते नेहमी सांगत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा, हे नेहमी ते आमच्या मनावरती दुमवत असत. असे नेहमीच सांगत असल्यामुळे शिक्षण, खेळ, आपले सामाजिक दायित्व याची जाण मनामध्ये त्या वयातच कोरली गेली. एकीकडे वडिलांनी म्हणजे आमच्या आबांनी कुस्तीचा घेतलेला ध्यास आणि दुसरीकडे तासनतासाचा अभ्यास, हात श्वास झाल्याने एकाच वेळी दोन्ही ध्येयांचा तराजू समांतर ठेवताना एक वेळी प्रथम प्राधान्य असलेली कुस्ती मात्र थोड्या अंतराने काहीशी मागे पडली. तर शिक्षण घेऊन काहीतरी वेळ करून मोठा माणूस होऊ शकतो हे समाजातून त्याच समांतर काळामध्ये लक्षात आले. तर दुसरीकडे शालेय जीवनात तांबडी माती हा चित्रपट पाहिला आणि एका वयाच्या विशिष्ट टप्प्यामध्ये गेल्यानंतर पैलवानांना काही अडचणी येतात त्या पाहिल्या आणि माझे पुढे मन परिवर्तन झाले. मी 7वीला असताना माझे वर्ग शिक्षक श्री हनुमंत घुगे गुरुजी हे आदरणीय शिक्षक यांनी माझी हुशारी ओळखली व माझ्या आईवडिलांना सांगितले की तुमचा छोटा मुलगा हुशार आहे, तो जर या पद्धतीने अभ्यास करत राहिला तर पुढे आयुष्यामध्ये एक मोठा ऑफिसर बनू शकतो. या वाक्याने मला प्रेरणा दिली व माझा अभ्यासाचा आलेख वाढत गेला. वर्गातील हुशारीचे दिवसेंदिवस वाढते कौतुक पाहता कुस्तीतील जिद्दीच्या मस्तीला अभ्यासाची जोड दिली. माझ्या मनामध्ये नेहमी विचार यायचा आपल्याला मोठा अधिकारी व्हायचे आहे. परंतु मी 10वीमध्ये असताना व शेतामध्ये काम करत असताना अचानक विजेचा झटका माझ्या उजव्या हाताला लागला आणि माझी लिहिण्याची गती कमी झाली. त्यामुळे IAS IPS म्हणजे UPSCच्या एक्झामिनेशनमध्ये खूप जास्त लिहावं लागतं आणि ते लिहिणं होणार नाही याची जाणीव मला झाली. आणि त्याच्यामुळे आमच्या गावचे आदर्श डॉक्टर चिंचोली सर यांच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटलं की आपण डॉक्टर होऊनही समाजाला खूप काही देऊ शकतो. त्यामुळे मी डॉक्टर होण्याचे ठरवले. मला खेळाची खूप आवडत होती पण त्याचबरोबर जिज्ञासेने अभ्यासही करायचो. 9वीमध्ये असताना माझे आदरणीय भगीरथजी कुलकर्णी गुरुजी म्हणजे नाना गुरुजी हे आमचे वर्ग शिक्षक असल्याने त्यांचा सहवास लाभत गेला व त्यांच्या मराठी भाषेतील सखोल ज्ञान व ते सांगण्याचे अनोखे कौशल्य यामुळे मराठीसोबतच साहित्य व अवांतर वाचन करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. या जिज्ञासेतूनच पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ, बाबासाहेब पुरंदरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमान योगी, ययाती, मृत्युंजय, हिसाबनीती, नाजी भस्मासूरचा उद्यास व यमेचा संपूर्ण इतिहास ही सर्व पुस्तके उन्हाळी व दिवाळी सुट्टीमध्ये गुरढोरं राखता त्यांच्या पाठीमागे आदर्शाप्रमाणे वाचून काढली. गुरांच्या पाठीमागे अभ्यास करणे हा माझा आवडता छंद. यातून खंबीर शरीरासोबतच सहनशीलता व मनाची संवेदनशीलता वाढत गेली. अशा प्रकारे एका दगडातून एक अत्यंत अप्रतिम शिल्प घडवण्याचे कार्य माझे आई वडील, गुरुजन, मोठे भाऊ व समाजाने, त्याचबरोबर माझे मोठे भाऊ विनोद व समाजाने केलेले आहे. भरपूर विद्यार्थी विचार करतात शिक्षण फक्त शहरामध्ये होते पण मी माझ्या गावामध्येच 11वी 12वीचा अभ्यास केला. माझ्या गावामध्ये कसल्याही प्रकारचे कोचिंग क्लासेस व वेगळ्या नोट्स भेटतील ही अपेक्षा मला नव्हती. म्हणून मी स्वतः दिवसाचा रात्र करून वेगवेगळ्या ऑथरची पुस्तके समोर ठेवून नोट्स काढत असे आणि त्याची तयारी अशी करायचो की ते मला दुसऱ्या दिवशी जाऊन क्लासमध्ये शिकवायचे आहे. त्यामुळे मला अगदी शब्द लक्षात राहत असे. रात्र जागून अभ्यास करत असताना वडील म्हणायचे, प्रमोद आता 3 वाजले झोप. परंतु MBBSला जाण्यासाठी आवश्यक मार्क घेण्यासाठी जिद्दीने व चिकाटीने मी प्रयत्न करत राहिलो. या दरम्यान माझे मामा रघुआप्पा दराडे म्हणायचे, प्रमोद सारखा अभ्यास करणारा विद्यार्थी मी आतापर्यंत एकही पाहिला नाही. त्यामुळे मी अभ्यास करण्याची ऊर्जा या वाक्याने माझी वाढली व अत्यंत चांगले मार्क घेऊन MBBS साठी MIMER मेडिकल कॉलेज पुणे येथे ऍडमिशन घेतले. 12वी पर्यंत शिक्षण घेतले आहे ते मी गावातूनच घेतलेले आहे. लातूरमध्ये वगैरे आलो नाही.
तर मला वाटतं की त्या कॉलेजमधून MBBS, MD आणि DM करणारा मी एकमेव विद्यार्थी होतो आणि आताही ते रेकॉर्ड जसे तसे आहे असं मला वाटतं. MBBS मध्ये असताना कच्चा अभ्यास केला, कायम विशेष श्रेणीमध्ये पास होऊन MBBS पूर्ण केले. संपूर्ण MBBS पूर्ण करत असताना आई वडील भाऊ माझ्या वहिनी यांनी खूप मेहनत घेऊन शिक्षणासाठी लागणारे पैसे तर दिलेच, परंतु नेहमी खंबीरपणे उभे राहिले. मेडिकल कॉलेजमध्ये असतानाही लिखाणाची समस्या कायम होती, म्हणून मी जास्तीत जास्त फ्लो चार्ट आणि टेबल पाठ करायचो आणि ते परीक्षेमध्ये जसेच्या तसे उतरायचो, त्यामुळे चांगले मार्क मिळायचे. 2006 मध्ये MD एंट्रन्सची तयारी करत असताना दुर्दैवाने माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आणि 15 दिवसाच्या आतमध्येच वडिलांचा पण मृत्यू झाला, अपघाती निधन झाले. तर यावेळेला मी माझे सर्वात लाडकी गुरु, सर्वात लाडकी व्यक्तिमत्व यांना गमावले, ते माझे वडील. वडिलांच्या मृत्यूपश्चात 7 दिवसांनी आईने सर्वस्व गमावले असूनही केवळ 7 दिवसात स्वतःला सावरून 7व्या दिवशीच आम्हा दोघांना सांगितले की मी खंबीर आहे, तुम्ही खचून न जाता आपापल्या कामाला लागावे. अशा आदेश दिल्याने मी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये अभ्यास चालू केला, परंतु पुढचा एक प्रॉब्लेम असा होता की वाचत असताना मी तासन तास एकाच पानावरती घुटमळत राहायचो. वडिलांचा चेहरा कायम समोर दिसत राहायचा, ज्याला आमच्या भाषेमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतात. तर यावेळेला माझे रूम पार्टनर डॉक्टर अभिषेक, डॉक्टर मुकेश, डॉक्टर आनंद व त्याचबरोबर इथे माझा उपस्थितला मित्र डॉक्टर विठ्ठल यांनी मला खूप मदत केली. त्यांना मी सांगितले की हा प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी माझ्यासोबत अभ्यास करायला चालू केले. त्याच्यामुळे मी या आजारातून बाहेर पडलो आणि या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत महाराष्ट्रात 64वा क्रमांक मिळवला व BJ मेडिकल कॉलेज इथे ॲडमिशन घेतले. याच दरम्यान माझ्या अर्धांगिनी शुभलक्ष्मी डॉक्टर प्रतिभा घुगे ही माझ्या जीवनात आली व MDच्या पहिल्या वर्षी मी विवाह बंधनामध्ये अडकलो. माझे MDचे डॉक्टर आदर्श डॉक्टर RT बोरसर यांच्या कृपेने त्यावेळेला 7 दिवसाची सुट्टी सर्व म्हणजे लग्नासाठी भेटली. तशी सुट्टी गेल्या गेल्याच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला सुट्टी कुठल्याही प्रकारची भेटणार नाही, परंतु 7 दिवसाची आता सुट्टी भेटली. माझे MDच्या पुढील सर्व शिक्षणामध्ये माझी पत्नी डॉक्टर सौ प्रतिभा यांची भूमिका अत्यंत मोलाची व महत्त्वाची आहे. माझी सहचारिणी डॉक्टर प्रतिभा जी स्वतः एक गुणवत्ताधारक रेडिओलॉजिस्ट आहे. तिने त्या काळात स्वतःचा अभ्यास करून माझ्यासाठी रात्रीचा दिवस करत खानपान झोप आराम याची काही एक तमाना बाळगता माझे लिखाणाचे खूप मोठे अवघड स्वतः लिखाण करत अगदी सोपे केले. म्हणून मी त्यावेळी केवळ वाचनावरती माझे लक्ष केंद्रित करू शकलो आणि मग जमेल त्या परीने समोर आलेली प्रत्येक परीक्षा देत गेलो आणि यशस्वी झालो. तिच्या या मोलाच्या संधीमुळे मी प्रत्येक परीक्षा अगदी उत्तीर्ण होत गेलो आणि आज एक डॉक्टर म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. माझे आई वडील भाऊ बहीण गुरुजनाप्रमाणे माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात तिचा अगदी सिंहाचा वाटा आहे. MDचे शिक्षण पूर्ण केल्यावर वाटले की आता थांबावे, परंतु वडील बंधू विनोद भाऊ यांचे माझ्या बाबतीतले स्वप्न नामांगाळ होते. त्यांनी मला सांगितले की पुढचा अभ्यास करायचा आहे आणि DM करायचा आहे. त्यामुळे त्यांनी धरल्या हाताला मला नाकारता येत नव्हते. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी DMच्या परीक्षेचा अभ्यास केला व या परीक्षेमध्ये केवळ 4 महिन्यामध्ये प्रतिभाच्या साथीने 4 महिनेच तयारी केली, परंतु ऑल इंडिया रँक 16 आला माझा आणि ऑल इंडियामधून रँक 16 आल्यानंतर BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे ॲडमिशन घेतले. किडनी प्रत्यारोपणामध्ये विशेष आकर्षण असल्यामुळे DM नेफ्रोलॉजी या विषयामध्ये IKDRC ITS BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद या देशातील नामांकित संस्थेमध्ये ॲडमिशन घेतले. त्या ठिकाणी डायलिसिस, CRRT जवळपास 2000 पेक्षा जास्ती किडनी प्रत्यारोपण व इतर किडनी आजारावरील अनुभव घेऊन DM नेफ्रोलॉजीमधील फायनल परीक्षा सुवर्णपदक घेत मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर गुजरात, मुंबई, पुणे या ठिकाणातून कल्पना केल्यानंतर एवढ्याच स्वप्नवत ऑफर आल्या होत्या, परंतु मला माझ्या मातृभूमीची व घराचे वेळ लागले होते, ध्यास लागला होता. त्यामुळे आपल्या घराच्या जवळ यावे असे मला वाटले, म्हणून 2014 मध्ये लातूरला आलो आणि
बार्शी रोडवरील दयानंद कॉलेज गेटच्या बाजूला असलेल्या तोडकरांच्या 2 मजली इमारतीमध्ये उरी बाळगल्या देहायला प्रत्यक्षात बघण्यासाठी छोटेखानी सुरुवात केली. हळूहळू रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा संबंध येऊ लागला. माझा उपचार त्यांना लागू होऊ लागला. माझा स्वभाव, रुग्णाप्रतीची आपुलकी, त्यांची होणारी अस्तव्यस्तपणे चौकशी, वान्यदर्शी क्षेपित बाबींनी मी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांचा आणि नातेवाईकांचा कधी अगदी घरातला माणूस होऊन गेलो हे मलाही कळे नाही. परंतु दिवसेंदिवस ही नाते इतके घट्ट आणि वृद्धिंगत होत गेले की त्याचा खरा अनुभव मला कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या साथीमध्ये आला. कोरोनामध्ये माझ्यावर लातूरसह सभोवतालच्या 3-4 जिल्ह्यातील रुग्ण व नातेवाईकांनी, राजकीय तसेच सामाजिक पदाधिकाऱ्यांनी टाकलेला विश्वास, माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली अनमोल साथ, आम्ही रात्रंदिवस रुग्णांसाठी घरदार न पाहता दिलेली अविरत अखंडित रुग्णसेवा, हेवा वाटावा असा रुग्णांचा माझ्या उपचाराने कमी झालेला मृत्यूदर, हे सारं काही स्वप्नवत आणि अफलातून होतं. कोरोनाच्या दोन्ही लाटेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आणि माझा हॉस्पिटलमधील तळ ठोकून मुक्काम रुग्णांसाठी वरदान ठरला. तब्बल 10 महिने घराच्या चौकटीचे तोंडी न पाहता रुग्णांचा जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रयत्नांच्या कसोटीला साक्षात ईश्वराने यश दिले. कोरोनाच्या दोन्ही लाटेत आयकॉन हे एक यशवंत हॉस्पिटल ठरले. आपापल्या परीने त्या काळात प्रत्येक डॉक्टरांनी रुग्णांसाठी अगदी शक्तीचे प्रयत्न केले आहेत. तरी परंतु एखाद्या स्पर्धेत गुणवत्ता प्रदान करताना जसा तुलनात्मक गुणवत्ता क्रमांक दिला होतो त्या अनुषंगाने तुलनात्मक दृष्ट्या परीक्षण करून मोजमाप केले असता लातूर, बीड, धाराशिव आणि परभणी या 4 जिल्ह्यात कोरोनाच्या काळात आयकॉन हॉस्पिटल हे दैदिप्यमान यश मिळवणारे हॉस्पिटल ठरले. परंतु मी ज्या क्षेत्रात जे ध्येय ठरवून मराठवाड्यात सेवा देण्यासाठी लातूरला आलो आणि ज्या पद्धतीने रुग्णसेवेत यशस्वी झालो याचे मला वेगळेच समाधान आहे. मायबाप, रुग्ण आणि नातेवाईक यांनी मला अगदी डोक्यावर घेतले. सारे चित्र पाहून 100 माझाच मला कधी कधी अनुभव वाटतो. जगासाठी कोरोना कसा ठरला या भानगडीत मी कधी पडलो नाही आणि पडणारही नाही. परंतु माझ्यातील गुणवत्ता, क्षमता आणि नीतिमत्ता यासह बऱ्याच गोष्टींना वाव देत माझा वैद्यकीय क्षेत्रातील भाव मात्र किडनी उपचारासोबत कोरोनाने वाढवला. यात दुमत असण्याचे काही कारण नाही. तेव्हा अशा अनेक 7 रोगांसह माझे प्रमुख दायित्व असणाऱ्या किडनी उपचारात भविष्यात मला मोठे काम करता यावे, तर आता न थांबता पुढे जीव गेल्या किडनीचे प्रत्यारोपण शेकडो किलोमीटरचे अंतर कापून मोठ्या हालापेक्षा सहन करून घेण्याऐवजी माझ्या मायभूमी असलेल्या मराठवाड्यातील रुग्णांना आता लातूरात किडनीचे प्रत्यारोपण करता यावे या उद्दिष्टाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी ही मराठवाड्यातील पहिली भव्य दिव्य वास्तू जी आपल्या समोर आहे तथा किडनी ट्रान्सप्लांट सेंटरची उभारणी केलेली असून या रुग्णालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या शक्य तेवढ्या विविध योजनांसह खासगी उपचाराच्या माध्यमातून तसेच वडिलांच्या नावाने प्रभू जन आरोग्य योजनेच्या लाभातून रुग्णांना जितका जास्त लाभ देता येईल तेवढा देत या ठिकाणी मी सेवा देण्याचे व्रत अंगीकारले आहे. यापुढील काळात आपण जसा मागच्या 9-10 वर्षात माझ्यावरती विश्वास ठेवत माझ्याशी आपले नाते अगदी अतूट ठेवले आहे ते तसेच कायम ठेवत आता यापुढे तर भव्य दिव्य रुग्णालयात एकाच छताखाली अनेक विविध रोग विकारावरती अगदी निष्णात तज्ञांच्या माध्यमातून सेवा दिली जाणार आहे. आपणास वेगवेगळ्या उपचारासाठी आता वनवन फिरण्याची गरज पडू नये म्हणून हा एवढा मोठा भव्य प्रकल्प उभारला असून आपण सर्वांनी या एका छताखाली वेगवेगळ्या रोग विकारांचा उपचार घेऊन आरोग्यदायी जीवन जगावे आणि मलाही आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सुविधांचा आपण येणाऱ्या काळात पुरेपूर लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती. माझ्या आयुष्यातील अजून काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांचे नाव जे एवढे लक्षात आले तेवढे घेत आहे मी, परंतु ज्यांचे चुकून राहिले असेल तर त्यांनी मला माफ करावी. त्यामध्ये आमचे वस्ताद म्हणजे खोबरे गुरुजी यांनी मला खेळाचे सर्व शिक्षण दिले. सर्व खेळामध्ये जे एका खेळामध्ये उपलब्ध होऊ शकतात खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक हे जे काही खेळ असतील तर या सर्व खेळामध्ये प्रथम क्रमांकाने मी असायचो आणि गुरुजी मला म्हणायचे काय रे बाबा तुझा नंबर तू स्टेजवरच थांब पदक घेताना आणि ते मला खाली जाऊ देत नव्हते कारण सगळ्याच खेळामध्ये तूच आहेस. तर एवढे तरबेज त्यांनी मला करून घेतले होते. आमच्या सन्माननीय सासूबाई शिंताई केंद्रे यांनी अहमदाबादपासून ते आतापर्यंत मुलांचे शिक्षण याचा संपूर्णपणे भार उचलला आहे. त्यामुळे त्यांचं एक खूप मोठं योगदान माझ्या आयुष्यामध्ये आहे. डॉक्टर अमर कोकणे सर
हे 2014 पासून माझ्यासोबत आहेत. प्रकाश घुगे माझे भाऊ, चुलत भाऊ, जे नाना म्हणतो आम्ही, अत्यंत प्रामाणिक व जेवावाचा माणूस. सर्व बिल्डिंग जे आहे याच्यामध्ये फक्त मी थोडीफार मदत केली आहे, परंतु सर्व बिल्डिंग त्यांच्या प्रयत्नाने उभा राहिली आहे, याचा मला अभिमान वाटतो. जयराम कांबळे हा माझा जेवाभावाचा मित्र. संतोष भाऊ नागरगोजे सर्व अडचणीत ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. त्याचबरोबर कल्याणभाऊ बदने हे पण सर्व अडचणीत माझ्यासोबत राहिले आहेत. दयानंद आर्य, ज्याला सर्व लातूर बॉस असे म्हणते, तर दयानंद आर्य दादा हे हॉस्पिटल चालू झाल्यापासून ते आतापर्यंत आमच्यासोबतच काम करत आहेत आणि ते आमच्या हॉस्पिटलचा पाठीचा कणा आहेत असे मला वाटते. परवीन इनामदार सिस्टर, त्याचबरोबर सर्व आयकॉन परिवार स्टाफ, डॉक्टर सत्यम पटाडे, सुनील भाऊ शिरसाट, मीडिया मॅनेजमेंट व उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन करणारे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते डॉक्टर कीर्ती पाटील, आमचे मित्र व पत्रकार निशांतजी बदेश्वर, त्याचबरोबर तम्मा पावले यांनी पण वेळोवेळी मला मदत केलेली आहे. मी शेवटचे एक वाक्य बोलतो, मी सदैव कामात मग्न, माझा देव, माझा जीव, माझा रुग्ण, जय रुग्ण देवता, जय धन्वंतरी. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. प्रास्ताविकेतून स्वतःचा जीवन संघर्ष सांगत असताना ग्रामीण भागातलं ज्ञान, आईवडिलांचे संस्कार आणि मित्रांची साथ हे हाक आपल्या सर्वांशी घातले. एकदा जोरदार टाळ्या, ज्यांची संकल्पना ही आयकॉन हॉस्पिटलची आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर दादासाहेब मुंडे यांना मी विनंती करतो की आपण अवघ्या 2.5-3 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. दादासाहेब मुंडे. वेळ कमी आहे, परंतु गावच्या सर्व आमच्या मंडळींनी विनंती केल्यामुळे हा पेटा काढला होता, परंतु मान्यवरांच्या पुढे पेटा काढणे मला आवडत नाही म्हणून हा पेटा मी काढून ठेवत आहे. तर याची कोणी वाईट वाटून घेऊ नये, हे सर्व घरच्यांना म्हणून मी विनंती करतो.